वेलकम स्टूडेंट्स, आपका स्वागत है इस ट्यूशन क्लास में। आज आपण बीच्या फ्रेजेस शब्दसमूह वाक्प्रचार पाहणार आहोत। बीच्या फ्रेजेस पाहणार आहोत। लक्षात ठेवा, बी used to, be able to, be about to, be likely to, be going to, अशा प्रकारच्या अजूनही फ्रेजेस आहेत। थोडक्यामध्ये मी फॉर एक्झाम्पल सांगितलेले आहे। तर आपल्याला या बीच्या ठिकाणी वर्तमान काळी बीच्या ठिकाणी हा जो बी आहे, या बीच्या ठिकाणी आपल्याला वाक्य बनवताना जर साधा वर्तमान काळाचं वाक्य वापरायचं असेल तर याच्या बीच्या ऐवजी इज, एम, इज, आर घ्यावा लागेल। काय घ्यावं लागेल? एम, इज, आर। जर साध्या भूतकाळामध्ये वापर करायचा असेल तर वॉज, वेअर। आणि समजा भविष्य काळामध्ये जर वापर करायचा असेल साधा भविष्यकाळ तर भविष्य काळामध्ये शॅल बी, विल बी। शॉल सोबत बी वापरायचं, विल सोबत बी वापरायचं आहे। एकंदरीत बघा, जसे हॅवच्या फ्रेजेस आहेत तसं बीच्या फ्रेजेस आहेत। काही वेगळ्या प्रकारचे जे शब्दसमूह आहेत, क्रियापद, विशेष क्रियापद आणि विशेषण मिळून किंवा क्रियाविशेषण मिळून 2 किंवा 3 शब्दांपासून जे अत्यंत महत्त्वपूर्ण शब्द तयार होतात त्यांचा अर्थ मात्र वेगळा असतो। अशा वेळेस शब्दशः अर्थ होत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। तर आपण याच्यातला बी एबल टू ची फ्रेजेस पाहू उदाहरणामध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जसं आय एम able to write this, I am able to write this। मी लिहिण्यास समर्थ आहे, हे मी लिहिण्यास समर्थ आहे। दुसरं उदाहरण पाहू, I am able to do this। मी हे करण्यास समर्थ आहे, म्हणजे मला हे करता येते, मी करू शकतो। तिसरं वाक्य पहा, I am able to use this। मला हे वापरता येते, मी हे वापरू शकतो, मी वापरण्यास समर्थ आहे।
आय एम able to I am able to go there. मी तिथे जाण्यास समर्थ आहे. मी तिथे जाण्यास समर्थ आहे. आता आयच्या ऐवजी जर ही असेल तर मग इथं इज येणार. ही इज able to, हाच वाक्य गो देअर. तो तिथे जाण्यास समर्थ आहे. तो तिथे जाऊ शकतो, त्याला जाता येतो. हाच वाक्य पुन्हा सोप्या याच्यामध्ये पहा. समजा यू असेल, यू सोबत आर घ्यायचे आहे. यू आर able to go there किंवा you are able to come here. तू इथे येऊ शकतोस, तुला इथे येता येतं. able to करण्यास समर्थ असणे. तू इथे येण्यास समर्थ आहेस असा त्याचा अर्थ. लक्षात ठेवायचं आहे की इथं आपण इज आर एमचा वापर केलेला आहे. आता हाच वाक्य आपण पास्ट टेन्स मध्ये साध्या भूतकाळामध्ये पाहू. हाच वाक्य 8 नंबर मध्ये. तर इथं आय वॉज able to write this. I was able to write this. हाच वाक्य जर यूचा वापर करायचा आहे तर यू सोबत वर येणार. able to write this. धिसच्या ठिकाणी दॅट करता येईल, इट करता येईल. हाच वाक्य ही वॉज, पास्ट टेन्सचे वाक्य आपण करत आहोत. ही वॉज able to write that. तो ते लिहिण्यास समर्थ आहे, त्याला ते लिहिता येतात. आता बघा, यानंतर आपण भविष्यकाळाचे वाक्य पाहू. हाच वर्तमान काळाचा वाक्य आपण जरी भविष्य काळामध्ये जर घेतला तर आय सोबत चाल वापरता येते. आय शाल, मग समोर इज आर एम नाही, वॉज वर नाही, तर बी येणार. शाल विलच्या समोर बी. आय शाल बी able to write this. भविष्य काळाचं वाक्य झालं, मी हे लिहिण्यास समर्थ असेन, लिहू शकेन च्या अर्थानं. आयच्या ऐवजी आपण ही घेऊ. ही सोबत शाल नाही येणार, विल येणार. ही विल बी able to write this. तो हे लिहिण्यास समर्थ आहे. पुन्हा वाक्य घ्या. यू घ्या. यू विल, एकदम सोपी वाक्य आहेत. यू विल बी able to do that. तू ते करण्यास समर्थ आहेस. अशा पद्धतीचे अनेक हे able to चे फ्रेजेस आहे, हे आपण पाहिलं. अशाच पद्धतीचे बी यूज टू, याच्यामध्ये आयएनजी फॉर्म घ्यायचा आहे. हा यूज टू मध्ये, बी यूज टू मध्ये आयएनजी फॉर्म लागेल. हा बाकीच्या मध्ये रचना जी आहे, बी able to च्या नंतर क्रियापदाचा पहिला रूप लागणार.
ज्या पद्धतीनं आपण हे बी एबल टू जी फ्रेजेस पाहिली, अशाच पद्धतीनं कोणतीही बीची जे फ्रेज असेल, शब्दसमूह असेल, वाक्प्रचार असेल, तर त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. आणि अशा शब्दसमूहामध्ये प्रत्येक शब्दशः अर्थ होत नाही आणि म्हणून आपल्याला फ्रेजल वर्ब्स पाठांतर करणं गरजेचे आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण जे बीच्या फ्रेजेस आहेत, ज्या हॅवच्या फ्रेजेस आहेत, ज्या मुख्य क्रियापदांच्या फ्रेजेस आहेत, जे आपल्या पाठ्यक्रमामध्ये येतात, अशा पद्धतीनं जर आपण अभ्यास केलात तर निश्चितच आपल्या इंग्रजी या ज्ञानामध्ये म्हणजे इंग्रजी शिकण्यामध्ये या गोष्टींचा सिंहाचा वाटा राहणार आहे. एक एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे इंग्रजी शिकण्यासाठी. नुसतं मुलं वाचन करणं म्हणजे इंग्रजी शिकणं नाही आहे. काही मुलं जे आहेत ते वाचन करून दाखवतात आणि म्हणतात की आम्हाला इंग्रजी येते, परंतु तोच शब्द जरी तोच शब्द जरी त्यांना सांगितलं की हा जो वाक्य आहे या वाक्यातला जो प्रत्येक शब्द कोणत्या अर्थानं किंवा तिथं फ्रेजेस कशी वापरलेली आहे, समजा फ्रेजेस असेल तर फ्रेजेस कशी वापरलेली आहे, किंवा तो कोणत्या टेन्सचा वाक्य आहे, तिथे ऑक्झिलरीचा वापर झाला की नाही, तो पॅसिव्हाईजचा वाक्य आहे का, एकंदरीत हे सगळे जे डिफरन्स जो आहे हे विद्यार्थ्यांना समजत नाही. आणि नुसतं शिकणं म्हणजे शिकणं 10-10 15-15 वर्ष इंग्रजी शाळेमध्ये जाऊन असे मूर्खासारखे शिकणारेही विद्यार्थी काही कमी नाही आहेत ना. पालकांना ह्या गोष्टीची जाणीव नाही आहे. चांगले चांगले क्वालिफाईड पालक जो आहेत, स्वतः इंग्रजी शिकवणारे टीचर आणि लेक्चर टीका करायचा नाही आहे किंवा कोणाला दोष द्यायचा नाही आहे, पण जेव्हा मी समोरासमोर पाहतो तर मला दुःख वाटते. वास्तविक पाहता मी काय प्रोफेशनली टीचर नाही. आपला व्यवसाय सोडून, घडी रिपेअरिंगचं काम सोडून या क्षेत्रात आलो. 15 वर्षापासून एक एक गोष्टीचा विचार करून, अभ्यास करून त्या गोष्टी मी शिकवतो. तर मला जरी नाही कळलं तर वेगळी गोष्ट आहे. मी काय स्पेशली 5-10 वर्ष 15 वर्ष इंग्रजी शाळेत नाही गेलो. मराठी माध्यमातून मी शिकणारा आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मराठी लिटरेचरमध्ये मी MA करणारा असा व्यक्ती, आणि त्याच्यानंतर 20 वर्ष बिझनेस करणारा, 20 वर्षानंतर आता 15 वर्षापासून हे काम करणारा. आता मला कळलेलं आहे की 20 वर्ष बिझनेसमध्ये पैसा कमावण्यामध्ये वेळ न घालवता समजा याच्यामध्ये जर मी घालवलं असतं तर आज महाराष्ट्रामध्ये मी काय राहिलो असतो हे मला कळत आहे. परंतु आता हे मी माझे एंडिंग जे प्रयत्न आहेत, महाराष्ट्रातच नाही, अख्ख्या इंडियातच नाही तर जगामध्ये माझे विचार पसरवण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी ह्या यूट्यूबच्या माध्यमातून की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, पालकांनी, महाराष्ट्रातील मराठीवाल्यांनीच नाही तर मराठीच्या गुगलच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये ट्रान्सलेशन करून ह्या गोष्टी कशा शिकायच्या हे तुम्ही करू शकता. फक्त काय पाहिजे, यदि समझ हो सांगा, समोर सांगा. पत्थर भी सीढ़ियां बन जाता है. देखो, मुझे बोलने की जरूरत नहीं है. तो कहने का मतलब, संपर्क में रहने वाले जो रोहित खेत्रे है, जो वीडियो शूटिंग कर रहे हैं, वो भी मेरे जैसा काम करने लगा है, बोलने लगा है. और ये मेरे काम का सारा जो समाज सेवे का कल चल के नॉमिनी वही रहने वाला है. तो यदि समझ हो तो हर पत्थर सीढ़ियां बन जाता है, वरना ना समझ सीढ़ियों को भी पत्थर समझ लेते हैं. तर लक्षात ठेवायचं आहे. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे लाखो रुपये घेऊन देखील आज 10वी नंतर 11वी 12वी मध्ये जाणारे जे विद्यार्थी आहेत ते 0% अटेंडन्स वरती मोठमोठ्या क्लासेसमध्ये जातात. मग तो रिजनल असो की कोट्याचा क्लास असो, राजस्थानमधील विजयवाडा असो, मोठमोठ्या पुणे मुंबई शहरामध्ये जातात. 2-3 लाख रुपये सांगितल्यानंतरही त्यांचा बजेट जाते 5-7 लाखापर्यंत नंतर, कारण की अर्ध्यामध्ये सोडू शकत नाही ते. आणि जे एवढे पैसे घेणारे टीचर असतात ते सांगत नाही, ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगत नाही की बेटा तुला सगळ्या गोष्टी इंग्लिश टू इंग्लिश मध्ये आहेत आणि तुमच्या इंग्रजीचा बेसिक एकदम खराब आहे, तुमच्यामध्ये इंग्रजीचे काही दम नाही आहे, मग तुम्ही इंग्लिश टू इंग्लिश मध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या शिकणार कसं. त्यासाठी तुम्ही एक काम करा, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष पहिले बेसिक मजबूत करा आणि मग या ठिकाणी या. असे जरी इमानदारीने सांगणारे भेटले असते तर आज 95 पेक्षा जास्त विद्यार्थी अपयशी झाले नसते.
आणि जे गरीबातला गरीब कर्ज पाणी काढून जेव्हा तो शिकतो तेव्हा पैसा व्यर्थ जातो, नंबर लागत नाही, 2-2, 3-3, 4-4 आणि 5-5 वर्ष ड्रॉप गॅप देणारे विद्यार्थी डिप्रेशन मध्ये येतात, आत्महत्या करतात. हा ट्युशन क्लास जो आहे आत्महत्यापासून वाचविणारा आहे आणि त्यासाठी आमचे अभियान सुरू झालेलं आहे. आज आम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये घरोघरी जातो आहे की तुमच्या मुलाला इंग्रजी येते का. तेव्हा पाहायला मिळते की इंग्रजी शाळेत जाणाऱ्याच मुलांना इंग्रजी येत नाही असं आहे. त्यांचे अनेक बहाणे पण असतात, नौटंकी नाटक पण असतात, सगळ्या गोष्टी असतात. म्हणून तुम्हाला सांगतो आहे की एकंदरीत जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही. त्याच्यापेक्षा मनाचे रान केल्याशिवाय म्हणजे मनाला संयमी केल्याशिवाय, ताकदवर केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान प्राप्त होत नाही.